नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासन कामगार विभाग, कामगार आयुक्तालय मुंबई या ठिकाणी सरळ सेवा पद्धतीनं गट क या पदाच्या भरती आलेल्या आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे, कोणकोणती पदं त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि एकूण पदांची जी संख्या आहे ती पदांची संख्या किती असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर ते ॲप्लिकेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचबरोबर तिथं आपल्याला सिलेबस जो आहे तो सिलेबस काय असणार आहे, वयाची मर्यादा काय दिलेली आहे आणि कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा दिलेल्या आहेत, अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी भरती असते या भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यामध्ये बघा, ज्या काही चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत त्याची आपली रोजची लेक्चर सिरीज सुरू असते। तुम्हाला 1 मिनिटामध्ये महत्त्वाचे 5 प्रश्न दिले जातात। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला। पद बघा कोणकोणते आहेत। निरीक्षकाचं जे पद आहे त्याची एकूण 62 पद या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि सॅलरी बघा S13 चा पे बँड आहे, त्याच्यामध्ये 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय आहे असे हे पद आहे। त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा लेखापालाचं पद आहे, एकूण 12 पद भरली जाणार आहेत। S13 चं पे बँड, सेमच सॅलरी इथं देखील दिलेली आहे लेखपालाला। आणि त्याच्यानंतर लघु टंकलेखक S8 चा पे बँड आहे, 25,500 ते 81,100 रुपये इतकी तुम्हाला तिथं वेतन श्रेणी असणार आहे आणि एकूण पद ही 4 भरली जाणार आहेत। आलं का लक्षात मित्रांनो? आता ही जी भरती आहे या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन 13 मे 2026 पासून ते 11 जून 2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला परीक्षा शुल्क देखील ऑनलाईनच पद्धतीने भरायचं आहे। बघा, ॲप्लिकेशन करण्यासाठीची इथं अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। ही वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तिथून तुम्ही वेबसाईट वरती जाऊ शकता। तर मित्रांनो बघा, इथं पदसंख्या किंवा आरक्षण जे आहेत त्या आरक्षणाबाबतच्या काही सूचना दिलेल्या आहेत। खूप सगळ्या सूचना आहेत ज्या काही शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणाच्या सूचना असतात त्याच सूचना आहेत। कारण मी या सगळ्या सूचना वाचल्या तर आपला व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे मी ती सूचना स्किप करतो आणि महत्त्वाच्या भागाकडे वळतो। त्याच्यामध्ये बघा वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे। वयोमर्यादा ही 11/6/2026 पर्यंतच गणण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या। किमान वय सगळ्या पोस्टसाठी, तिन्ही पोस्टसाठी 19 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा कास्ट कॅटेगरीनुसार या तक्त्यामध्ये दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। आलं का लक्षात? तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरी मधून येता त्याच्यासाठी काय वयोमर्यादा आहे ती या तक्त्यामध्ये पाहू शकता मित्रांनो। तर चला, इथं बघा, विहित वयोमर्यादेत इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता महत्त्वाचा भाग बघायचा आहे, शैक्षणिक अर्हता आपल्याला काय लागणार आहे। निरीक्षक हे जे पद आहे या पदासाठी कोणत्याही विद्यापीठातून तुमची डिग्री असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर लेखापाल साठी बघा काय आहे, गट क वर्गातील शैक्षणिक पात्रता, संबंधित विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी किंवा लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा अनुभव। बघा, इथं तुम्हाला वाणिज्य शाखेची डिग्री प्लस लेखा क्षेत्रामध्ये 3 वर्षाचा काम केल्याचा अनुभव देखील आवश्यक आहे लेखापाल या पदासाठी। लघु टंकलेखक गट क च पद आहे, शासन मान्य समतुल्य विद्यापीठातून तुमची डिग्री झालेली आवश्यक आहे। कोणतीही डिग्री तुमची असणं आवश्यक आहे लघु टंकलेखक, आणि भाषेचे ज्ञान देखील आवश्यक आहे। त्याचबरोबर टंकलेखनाची अर्हता दिलेली आहे, इंग्रजी मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट ही अर्हता आहे। त्याचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 प्रति शब्द मिनिट असा इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे। मित्रांनो, इथं तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? चला,
जर समजा तुमच्याकडे अजून एक महत्वाची तर बाब लक्षात घेण्यासारखी, जर तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसलं तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता, परंतु तुमची नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत व 2 संधीत तुम्ही हे पत्र जे काही टायपिंगचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. चला आलं का लक्षात? तर बघूया निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे, सरळ सेवा परीक्षा होणार आहे आणि सरळ सेवा परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे. आलं का लक्षात? या ठिकाणी तुमची परीक्षा ऑनलाईन होणार ऑफलाईन होणार हे दिलेलं नाही, परंतु इथं तुमची 200 गुणांची परीक्षा होणार आहे तिन्ही पदासाठी आणि त्याच्यानंतर तुमचं तिथं सिलेक्शन होणार आहे. बघा इथं तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सगळं अपलोड करावं लागणार आहेत. तर डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे? तिथं अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, तुमच्यात सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटक असल्यास त्याचा पुरावा, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल देखील महत्वाचा आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहे त्याचा पुरावा तुमच्याकडे आवश्यक आहे. SSC नावात बदल असेल तर त्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा, त्याचबरोबर जे टंकलेखनाचं आहे त्यांच्यासाठी टंकलेखनाचे जे काही सर्टिफिकेट आहेत त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे. मित्रांनो ही सर्व डॉक्युमेंट आपण काय करायचे आहेत अर्ज करत असताना अपलोड करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईट वरती जायचं आहे आणि अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना मित्रांनो तिथे तुमचा फोन नंबर, पत्ता, आधार नंबर या ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय व्यवस्थितपणे तिथं काय करायच्या आहेत नोंदवायच्या आहेत. जी काही माहिती विचारलेली आहे ती सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने तिथं नोंदवायची आहे आणि ऍप्लिकेशन करायचे आहे. आपल्याला पाहिजे ऍप्लिकेशन करण्यासाठी इथं परीक्षा फी किती आहे तर अमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय अदुगरसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. नॉन रिफंडेबल परीक्षा फी असणार आहे, हे लक्षात घ्या. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून तुम्ही काय करायचं आहे जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनची प्रिंटआउट देखील काढून ठेवायची आहे. आणि परीक्षेसाठी बघा तुम्हाला अभ्यासक्रम काय असणार आहे. सामान्य ज्ञान क्षमता चाचणी 100 प्रश्न असणार आहेत, एकूण गुण 200 असणार आहे आणि पदवीचा दर्जा असणार आहे. इथं माध्यम मराठी आणि इंग्रजी 2 तासाचा कालावधी दिलेला असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. त्याच्यामध्ये बघा मराठी भाषेचं 30 गुण असणार आहे, इंग्रजी भाषा 30 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 30 गुण, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित 30 गुण आणि इथं सगळ्यात महत्वाचे जास्त 80 गुण दिलेले आहेत ते अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा आरक्षक नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम, त्याचबरोबर हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम, त्याच्यामध्ये 1969 याच्यावरती तुम्हाला सगळ्यात जास्त 80 प्रश्न 80 गुण असणार आहेत, हे लक्षात घ्या. अशी एकूण 200 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. मित्रांनो गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला तिथं सिलेक्शन केलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. मेरिट यादीत तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तिथं गुण मिळवायचे आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि अतिशय चांगली भरती या ठिकाणी कामगार कल्याण विभागामध्ये आलेले आहे. जे विद्यार्थी मित्र या परीक्षेसाठी इच्छुक आहेत त्यांनी निश्चितच अर्ज भरायचा आहे. आणि तुम्ही मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.